तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की तुमचे जे बी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस 2024 जी आहे, त्याचे जे कॅप राऊंडचं जे शेड्यूल आहे, कॅप राऊंड 1, 2, 3 त्याचं शेड्यूल आलेलं आहे आणि तेच आपण डिटेलमध्ये आज ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल की लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि तुमच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर चला उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देतो की तुमचं कॅप राऊंड 1 कधी चालू होणार आहे, 2 आणि 3चं सगळं शेड्यूल या ठिकाणी मी सांगणार आहे. तर तुमचं कॅप राऊंड 1 जे आहे त्याचं सबमिशन आणि कन्फर्मेशन तुम्हाला करायचं आहे 5 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024पर्यंत. म्हणजेच तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक कॉलेज लिस्ट बनवावी लागेल. कॉलेज लिस्ट म्हणजे काय, तुम्हाला जे अकॉर्डिंग टू तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची असते आणि त्या कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला कोणते कॉलेजला प्रेफरन्स जास्त द्यायचा आहे तुम्ही ठरवू शकता. जे कॉलेज चांगले आहेत त्यांना प्रेफरन्स वरती द्या. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्याला वरती ऑप्शन फॉर्ममध्ये अगोदर फिल करा, नंतर बाकीचे कॉलेज फिल करा. असा अकॉर्डिंग टू द कट ऑफ अँड अकॉर्डिंग टू युअर चॉईस तुम्ही त्याला लिस्ट करू शकता. आणि त्यानंतर 5/10/2024 ते 7 ऑक्टोबर 2024पर्यंत तुम्ही तुमचं कॅप राऊंड फिल ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर तुमची जी अलॉटमेंट आहे कॅप राऊंड 1ची, म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही ते कसे कळणार, ते तुम्हाला 10 ऑक्टोबर 2024ला तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळाले, कोणतं कॉलेज नाही मिळालं. त्यानंतर जी प्रोसेस असते ती प्रोसेस असते की तुमचं ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे तुम्हाला मिळालेलं कॉलेजला फ्रीज करायचं, नॉट फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं. आता ही प्रोसेस काय असते, फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट, ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ह्या व्हिडिओखाली एक क्रिएटिव्ह कमेंट करायच्यात आणि खाली लिहायचं येस ओके. त्यासाठी मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ मस्तपैकी फ्रेश फ्रीज, बेटरमेंट आणि नॉट फ्रीजबद्दल सगळी डिटेल इन्फॉर्मेशन असणारा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला कमेंट करायचं आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आपल्या चॅनलला. अगोदर सबस्क्राईब करायचं आणि नंतर कमेंट करायचं ओके. तर त्यानंतर आहे तुम्हाला ॲडमिशन करायचं असतं. फ्रीज, बेटरमेंट मी नंतर सांगेलच तुम्हाला. तुम्हाला ॲडमिशन करायचं असतं 11/10/2024 ते 14/10/2024 दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचं ॲडमिशन करायचं असतं, जर तुम्हाला पाहिजे ते कॉलेज मिळाले असेल तर. आणि ती फ्रीज, बेटरमेंट ही पण प्रोसेस ह्याच ड्युरेशनमध्ये असते. तर ती प्रोसेस मी तुम्हाला नंतर कळवेलच. तर त्यासाठी कनेक्ट राहा आपल्या चॅनलला. तर त्यानंतर आहे व्हॅकंट सीट ऑफ कॅप राऊंड 2. इथे पाहू शकता तुम्ही 15/10/2024, 15 ऑक्टोबर 2024ला व्हॅकंट सीट म्हणजे कोणत्या कॉलेजला किती सीट्स खाली आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते सीट किती खाली आहेत ते तुम्हाला कळणार आहे 15/10/2024ला ओके. त्यानंतर आहे तुम्हाला कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे दिनांक 16 ऑक्टोबर 2024 ते 18 ऑक्टोबर 2024पर्यंत ओके. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे सेकंड. त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट कधी कळणार आहे, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळाले हे कधी कळणार आहे, तर 21 ऑक्टोबर 2024ला कॅप राऊंड 2ची अलॉटमेंट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर फ्रीज, बेटरमेंट आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस ह्याच ड्युरेशनमध्ये होत असते. 22 ऑक्टोबर 2024 ते 24 ऑक्टोबर 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे. तर फ्रीज, बेटरमेंट मी नंतर सांगेलच. आता 2-3 वेळेस सांगितलं तुम्हाला, नंतर सांगेल. त्यासाठी कनेक्ट राहा आपल्या चॅनल ओके. तर त्यांची आता नेक्स्ट प्रोसेस आहे आपली कॅप राऊंड 3ची व्हॅकंट सीट. आता कॅप राऊंड 3मध्ये कोणत्या कॉलेजला जागा आहेत कॅटेगरीनुसार ओके. तर ते कळणार आहे तुम्हाला 25 ऑक्टोबर 2024ला व्हॅकंट सीट ऑफ कॅप राऊंड 3 ओके. व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 3. त्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 3 भरायचा आहे 26 ऑक्टोबर 2024 ते 28 ऑक्टोबर 2024पर्यंत तुम्हाला कॅप राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. आणि त्यानंतर त्याची अलॉटमेंट, म्हणजे तुम्हाला कॉलेज कधी म्हणजे मिळालं आहे की नाही हे कधी कळणार, तर ते कळणार आहे 30 ऑक्टोबर 2024ला कॅप राऊंड 3ची अलॉटमेंट लिस्ट लागणार आहे ओके. तर अशा प्रकारे ह्या कॅप राऊंड
1, 2, 3चं शेड्यूल होतं आणि त्यानंतर आहे ती सेम प्रोसेस की तुम्हाला अलॉट ह्यानंतर तुम्ही फ्रीज आणि नॉट फ्रीज करू शकत नाही. जे कॅप राऊंड 3मध्ये लक्ष देऊन ऐका थोडंसं. कॅप राऊंड 3मध्ये तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं तर त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागतं. तुम्हाला कोणताही ऑप्शन नसतो. ओके. तर कॅप राऊंड 3मध्ये ऑप्शन फॉर्म फिल करताना लक्ष द्या. तसं मी तुम्हाला वेळोवेळी गायडन्स करत राहणारच आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे की तुम्हाला कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म फिल करायच्या वेळेस काय करायचे, 2च्या वेळेस काय करायचं. मी तुम्हाला 1 बाय 1 इन्फॉर्मेशन देणारच आहे, गायडन्स करणारच, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पण काळजी घ्या. ओके. कारण कॅप राऊंड 3मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं, त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागतं. त्यानंतर आहे पेमेंट वगैरे करायचं, तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस आहे आणि तुमचं जे ॲकॅडमिक इयर आहे 2024-25 ते चालू होणार आहे तुमचं 14/11/2024ला. म्हणजे तुमचं कॉलेज जे स्टार्ट होणार आहे ते 14 नोव्हेंबर 2024ला तुमचं कॉलेज जे आहे ते स्टार्ट होणार आहे. तर अशी होती आपली सगळी प्रोसेस आणि शेड्यूल. तुम्हाला मस्त समजलंच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सगळी प्रोसेस 1 बाय 1 तुम्हाला मी डिटेलमध्ये ह्या आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्हाला सांगितलेले कमेंट करा, क्रिएटिव्ह कमेंट करा आणि येस करा, येस लिहा खाली. तर तर मी तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज आणि फ्रीजचं व्हिडिओ जो आहे तो प्रोव्हाइड करणार आहे. कारण तुम्हाला समजेल की फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट काय असतं, त्याची फीज वगैरे काय असते, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खूप खूप धन्यवाद.